मॅडम, कोणी केलं असेल हे? सापडू देत त्याला, एका रट्ट्यात मुंगवून टाकते. एवढी हिम्मत तुम मॅडम, राकेश आणि महेश त्याला शोधतात, पण मला असं वाटतं की तो पळालाय. त्यांनी मुद्दाम धूर निर्माण केला होता आणि म्हणून तो नाही दिसला आपल्याला. मॅडम, आपण ना तेव्हाच त्याला शोधायला हवं होतं. सर, त्या क्षणी आपल्या बापाचं विसर्जन होणं जास्त महत्वाचं होतं. मॅडम, ज्या ठिकाणी हे घडलं त्या ठिकाणी हे हँड ग्लोव्ज सापडले. अस्मिता, कोयरीतला अबीर गुलाल तुझ्या अंगावर आणि चेहऱ्यावर रंगलाय. आता तरी माझी ओळख पटली का? मला वाटतं ज्याने आपल्याला कोयरी दिली त्यानेच हे केलं असणार. आणि आपण सगळे असताना त्याने हे केलं. कदाचित त्याला मला दाखवून द्यायचं होतं की हा तोच आहे. कदाचित मला डिवचण्यासाठी, किंवा कदाचित कसली तरी आठवण करून देण्यासाठी. पण कसली? कोण असेल? जुना शत्रू की जुना मित्र की नवा मित्र की नवा शत्रू? हा जो कोणी त्याला मी शोधीनच. अगं मग शोध की, शोध. आणि तूच म्हणतेस ना शोधलं की सापडतं, मग शोध. हा कोण आहे? त्याचा माझा प्रोफेशनशी संबंध आहे की गतायुष्याशी? असा कोण असेल? आणि अबीर गुलालाशी त्याचा काय संबंध आहे? की या रंगांद्वारे त्याला मला काहीतरी सुचवायचंय.
अगं निघतेस ना तू आता? सगळे घरात जेवायचे थांबलेत. मी जातच होते, ह्यांचीच वाट बघत होते. कुठे गेले बरं हे? यांची म्हणजे आता कोण येणार आहे? अहो माझं धनी, ते होते ना आता इथंच. अरे कोण तुझी धनी? शोभा कोण आहे ही? हा काय बोलते ही? तू ओळखतेस हिला? हा नाही. हे बघ, तू एकटीच इथे आली होतीस. कुठे कोण आहे तुझ्या बरोबर? ताई असं का बोलतायसा? आता मग होते नाही माझ्या संग. आणि दादा, अहो तुम्ही बी नाही का त्यांच्या संग बोला? इथे होते ना त्या. कोणाशी बोललो मी? तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का? मला सांगा, आपल्या व्यतिरिक्त यांच्याशिवाय इथे कोणी आलंय? नाही तर आता आम्हीच तर इथं बोलत बसलो आहोत. हो, आपणच आहोत. हो, तुम्ही एकट्याच आल्या होतात. नाही, तुम्ही असं का बोलताय सगळे? अहो माझं धनी आतून मला इथं घेऊन आलते. मला तर एक घर बी माहिती नव्हतं. आणि ताई, तुम्हीच नाही का मला वट्टी भरायला आत घेऊन गेलता? आणि तेव्हा माझं धनी इथंच होते ना. असं का करते आता तुम्ही? नाही का म्हणताय समजे? अरे ह्या असं का बोलतायत? हे बघ, तू इथे ना ओळख नसताना आलीयस, हा, न बोलवता. तुझं नाव सुद्धा आम्हाला माहित नाहीये, तरी तुला आम्ही सत्यनारायणाचा प्रसाद दिला, हा, आणि निघताना रिकाम्या हाती जाऊ नये म्हणून ओटी सुद्धा भरली. आणि आता हे बोलतेस तू? चल निघ इथून. नाही ताई, मी ह्यांना घेतल्या बगैर इथून नाही जायची. अहो त्यांच्या पायातल्या असतील ना इथं. हे बघा, मी दाखवते तुम्हाला. इथं माझ्या बरोबर हे बघा, हे बघा, इथंच तर काढून ठेवली होती. कुठे गेली चपला? तुझ्या सोबत कोण आलंच नव्हतं तर चप्पल कुठून येणार? याची जायची नाही. हिचा काय हेतू आहे कळत नाही. हिला तर इथून धक्के मारूनच बाहेर काढायला हवा. नाही, हे बघ, तू निघ आता इथून. घरात पूजा आहे, उगाच तमाशा नकोय. मी ह्यांना घेतल्या बगैर इथून नाही जायची. कुठं ठेवलंय ह्यांना? हे बघ, आम्ही तुला ओळखत नाही. तू इथे एकटीच आली होतीस, कळतंय तुला? नाहीतर काय, ओळख ना पाळा. चल आणि तिकडे चल. निघलं का? बस झालं, सोडा मला. नाही, सोडा मला. मला ह्यांना घेऊन जाऊ दे. नाही, सोडा ना मला. शोभाताई, तुम्ही नैवेद्याची ताटं वाढा. हिच्याकडे मी बघते. बरोबर. हे चल. नाही ताई, निघ. मी तुमच्या सामन्यांची पोलिसात तक्रार करीन. तू इथून गेली नाहीस तर आम्ही तुझी तक्रार करू. आम्ही इथे पोलीस बोलावू. तू इथे एकटीच आली होतीस आणि नवरा हरवल्याचा कांगावा करून खोटा आळ घालतेस आमच्यावरती. ताई नाही हो. तू एकटी खरी आणि आम्ही सगळे खोटे काय? सदानंदरावांवर खोटा आरोप करतेस. चल निघ इथून. नाही ताई, निघ. ताई सोडा ना मला. दादा, तुम्ही पाहिलंय ना समजा? हा, आम्ही दोघं रिक्षातून आलतो. कोण आहेस तू? तुला नाही सोडणार. अगं बाळा, थांब. कुठे पळतेस? मला त्याला पकडायचंय. अगं थांब. तो बघ, तो बाईकवर बसून निघून सुद्धा गेला. आता कशी पकडणारस त्याला?